लास्ट लेक्चरला आपण डेफिनेट इंटिग्रेशन कंप्लीट केला होता, राईट आहे. आज आपण त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे दॅट इज कॉल्ड एज अन डिफरन्शियल इक्वेशन आपण तो कव्हर अप करणार आहे. ऍक्च्युली इथे जेव्हा मी डिफरन्शियल इक्वेशन लिहितोय तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शियल म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. त्यांचं इक्वेशन म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर त्याला डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. स्पेशली आपल्या सिलेबसला फक्त फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे, बट ते सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, मे बी डिफरंट ऑर्डरचे डिफरन्शियल इक्वेशन असू शकतात. मग हे ऑर्डर आणि डिग्री हा एक 2 मार्काचा कॉन्सेप्ट आहे, तो आधी कव्हर करणार आहेत आपण. आपण याच्यामध्ये काय कव्हर करणार का? डिग्री अँड ऑर्डर. काय कव्हर करणार? डिग्री अँड ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. सेकंड बीट कव्हर करणार ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा बीट कव्हर करणार. हे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन केल्यानंतर त्याचे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आपण कव्हर अप करणार आहोत. काय? सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे 3 टाइपचे आपल्या सिलेबसला. पहिला तो म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ठीक आहे. सेकंड जे आहे ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि थर्ड जे आहे ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे 3 मेथड आहे. ठीक आहे. 3 मेथडनी आपल्याला काय करायचंय? सोल्युशन करायचं डिफरन्शियल इक्वेशनचं. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला डिग्री आणि ऑर्डर ओळखता आली. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा 2 मार्काचा बीट आहे, हा 4 मार्काचा बीट आहे. किती झाले? 6 मार्क. आणि ह्या दोन्ही पैकी, ह्या तिन्ही पैकी नशीब जर चांगला असेल तर 2, नाहीतर 1 प्रॉब्लेम, असं टोटल 10 मार्काचा किंवा 12 मार्काचा चॅप्टर आहे, राईट आहे. आणि याचे जे प्रॉब्लेम आहेत ते खूप इझी असतात, ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मग आज पूर्ण एका लेक्चरमध्ये, मग ते 1-2 तास लागो की 2.5 तास लागो की 1.5 तास लागो, हा पूर्ण चॅप्टर आपण ह्या एका लेक्चरमध्ये कंप्लीट करणार. ठीक आहे. त्यामुळं आणि आणखीन एक गोष्ट, जर समजा एखादा बीट नाही कळाला तर तो विचारा, बट नंबर ऑफ प्रॉब्लेम्स इथं होणार नाहीत. मी ट्रिक सांगेन कसं ओळखायचं, कसं सॉल्व्ह करायचं हे मी डिटेलमध्ये सांगेन. सॉल्व्ह करून पण दाखवेन. 2 न्यूमेरिकल घेईन, 3 न्यूमेरिकल घेईन आणि सॉल्व्ह करून दाखवेन. बट डिटेल्ड होणार नाही. डिटेल जर बघायचं असेल तर मागचे लेक्चर घेतलेत आपण, तेव्हा आपण डिटेल्स घेतलेत, किंवा मग ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेत त्यांना व्हिडिओ भेटतील. त्याच्यापेक्षा जास्त आता काही होऊ शकत नाही. ठीक आहे. तर रिव्हिजन मध्ये आपण काय करणार? प्रत्येक बीट कव्हर करणार, त्याच्यावर प्रत्येक बीटवर 2 किंवा 3 प्रॉब्लेम. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं नाही सर आणखीन एक घ्यायला पाहिजे तर 3 प्रॉब्लेम, नाही तर शक्यतो 2 प्रॉब्लेम. ठीक आहे. चलो मग आता सगळ्यात अगोदर आपण कॉन्सेप्ट बघू की ऑर्डर अँड डिग्री काय असते. ऑर्डर अँड डिग्री काय असते तर एक लक्षात ठेवा, एखादा फंक्शन असेल, एक सिंपल फंक्शन घेतो, जास्त काही अवघड घेणार नाही. y इज इक्वल टू समथिंग एक्स स्क्वेअर. सोपं घेतलं एकदम. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे जे फंक्शन आहे, ह्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढला मी, डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स, तर काय येईल रे? dy बाय dx येईल. dy बाय dx आणि उत्तर येईल समजा 2x. सोपं. समजा हे जे आलेलं फंक्शन आहे याला आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढला, डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स, तर काय येईल रे? डी बाय dx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढूया आपण? dy बाय dx चा. हे किती येईल रे? डी बाय dx ऑफ 2x समथिंग. मग ते चेक करा. लिहिताना कसं लिहितो आपण? d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. इज इक्वल टू काय रे? 2 कॉन्स्टंट आहे, x चा व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1, म्हणजे किती आलं हे 2. जर समजा हे जे d2y बाय dx स्क्वेअर आहे, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं रे? 2. ह्याला जर मी आणखीन एकदा डिफरन्शिएट केलं, काय रे? d बाय dx ऑफ काय? d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2. मग इथे किती येईल रे? अरे सॉरी, d3 झालं का डायरेक्टली? सॉरी इथे d2 पाहिजे होतं. d2 dx स्क्वेअर. हे किती येईल रे? d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू काय? 0. म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं पाहिजे, तुमच्या इथे काय लक्षात आलं पाहिजे की जर समजा एखादा फंक्शन आहे, हा फंक्शन आहे, त्या फंक्शनचा जर एकदा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय भेटतं रे? dy बाय
dx भेटतंय. याच फंक्शनचा दोनदा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय भेटतंय d2y/dx². याच फंक्शनचा जर मी तीनदा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय भेटतंय d3y/dx². म्हणजे इथे जे नंबर्स आहेत इथे काहीच नाही, म्हणजे किती आहे 1, इथे किती आहे 2, इथे किती आहे 3. हे 1 2 3 हे जे नंबर्स आहेत काय दाखवतात की ओरिजिनल जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय ते सांगतात. राईट. त्यालाच आपण काय म्हणतो त्याची ऑर्डर असं म्हणतो. मग ऍक्च्युली आपल्याला ऑर्डर कुठे विचारली जाते तर स्पेशली लक्ष द्या की जर समजा एखादा फंक्शन असेल, एखादं इक्वेशन असेल, त्या इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, शब्द काय वापरतो मी, y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढला हे सांगणं म्हणजे त्याची ऑर्डर सांगणं. जसं की एक्झाम्पल सांगतो, चेक करा. समजा हा एक इक्वेशन आहे का dy/dx 4dy/dx चा क्यूब प्लस 3 इंटू d2y/dx स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू 0. एकदम सिंपल इक्वेशन घेतलं. चेक करा ह्या फंक्शन मध्ये मेन व्हेरिएबल कोण आहे y. y चा सगळ्यात जास्त वेळेस म्हणजे किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय सर, इथे चेक करा. इथं y चा एकदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, हा त्याचा पॉवर 3 आहे, बट y चा डेरिव्हेटिव्ह किती वेळेस काढलाय, इथे एकदा, इथे कितीदा काढलाय रे, दोनदा, इथं काहीच काढला नाही, फंक्शन ओरिजिनल. मग या पूर्ण इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, 2 वेळेस. मग त्याची ऑर्डर काय येईल या इक्वेशनची, ऑर्डर 2 येईल. ऑर्डर काय येईल 2. आता चेक करा, मी मजाक मध्ये सांगतो, आपण ज्याची ऑर्डर दिली त्याच बी लिहिलं आपल्याला, राईट आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा डिग्री शब्द येईल, डिग्री, तसं आपल्याला माहिती आहे हायएस्ट पॉवर, काय डेफिनेशन आहे, हायएस्ट पॉवर. सर इथं हायएस्ट पॉवर तर 3 आहे, बट पॉवर कोणाचा बघायचा, ज्याची ऑर्डर घेतली त्याचाच पॉवर बघायचा, म्हणजे ह्याचा पॉवर बघायचा, काहीच नाही, म्हणजे किती असते रे 1. म्हणजे या केस मध्ये डिग्री किती आहे 1. क्लिअर आहे, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का, नाही. म्हणजे आता मी सिम्पली सांगतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्डर. एखाद्या इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह सांगणं किंवा त्याची ऑर्डर सांगणं. कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय ते सांगणं म्हणजे काय, त्याची ऑर्डर सांगणं. आणि त्याच ऑर्डरचा मॅक्सिमम पॉवर जे असेल ते काय असेल आपल्यासाठी, डिग्री असेल. ठीक आहे. ऑर्डर आणि डिग्रीचे आपण दोन प्रॉब्लेम बघणार आहेत, ते जर कळाले की मग आपण पुढे जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं इकडे लक्ष द्या रे, इथं कधी कधी तुम्हाला d2y/dx² असं रिप्रेझेंट करतात, कधी कधी लई शहाणपण असतं, तुम्हाला तसं करणार नाही डिप्लोमाला, बट इंजिनिअरिंगला करतात. हे dy/dx च्या फॉर्मॅट मध्ये इक्वेशन न देता ह्या इक्वेशनला असं पण रिप्रेझेंट करतात की y' प्लस 3 इंटू y'² मायनस 5 इंटू का y ट्रिपल डॅश इज इक्वल टू 5 समथिंग. सर हे डॅश काय, तर लक्ष द्या, हे डॅश म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, हे काय सेकंड डेरिव्हेटिव्ह, हा थर्ड डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर काय असेल, ऑर्डर असेल 3 आणि डिग्री किती असेल 1. कळालं. किंवा ह्याला असं लिहितात dy म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y. इथं काय असेल d2y म्हणजे काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए y. म्हणजे इथं डी च्या फॉर्मॅट मध्ये लिहितील किंवा y' च्या फॉर्मॅट मध्ये लिहितील, किंवा असं डेल्टा y, डेल्टा डबल डॅश y. कळालं. हा, हे नोटिफिकेशन तुम्हाला यूज करणार नाहीत शक्यतो, बट सांगता येत नाही, क्लिअर आहे. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का रे, ऑनलाईन वाले कळाले का. चलो, मग आता हे जर लक्षात आलं असेल की ऑर्डर म्हणजे काय आणि डिग्री म्हणजे काय, तर आपण याच्यावर बेसिकली न्यूमरिकल, आणि न्यूमरिकल मी 2 टिपिकल घेणार आहे, बट ऑर्डर आणि डिग्री शोधत असताना स्पेशली इक्वेशन मस्ट बी लिनियर. त्याचा अर्थ काय, डिनॉमिनेटर मध्ये dy/dx नसलं पाहिजे, पॉवर मध्ये रेशो नसला पाहिजे, पॉवर निगेटिव्ह नसलं पाहिजे. काय नसलं पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये नसला पाहिजे, दुसरं काय पॉवर रेशो मध्ये नसला पाहिजे, आणि पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे, तरच आपण ऑर्डर किंवा डिग्री सांगू शकतो. मग एक कॉमन क्वेश्चन आहे जे की मॅक्सिमम टाइम्स विचारतात, तो प्रॉब्लेम लिहितो. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ गिवन इक्वेशन रो इज इक्वल टू 1 प्लस dy/dx चा होल स्क्वेअर होल रेज टू 3/2 डिवाइडेड बाय
d2y/dx². हे फॉर्म्युला आठवला कशाचा? रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला होता. रेडियस ऑफ कर्वेचर लास्ट सेमिस्टरला शिकलो आपण. मग याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री सांगायचं. मग आता ऑर्डर अँड डिग्री सांगायचं तर पहिला रूल काय रे? डिनॉमिनेटर मध्ये d2y/dx² चालत नाही. मग त्याला काय करावं लागेल? इकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे रो इंटू d2y/dx² इज इक्वल टू 1 प्लस काय रे? dy/dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2. आता मला सांगा 3/2 पॉवर चालते का? नाही. मग काय करायचं? इकडं इथं पॉवर डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 2. ती कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? पॉवर 2 घ्यावं लागेल. पॉवर 2 ला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो. तर इथं स्क्वेअरिंग ऑन आहे बोथ साइड लिहायचं. काय लिहायचं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. प्रोसेस आहे, व्यवस्थित लिहा, आता काही गडबड नाही. मग हे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर हे असं येईल. ठीक आहे. तर ह्याचा आपण काय येईल रे? लेफ्ट साइडचा स्क्वेअर आणि राईट साइडचा आपण स्क्वेअर येईल. पॉवरचा पॉवर काय येईल रे? मल्टिप्लिकेशन मध्ये आणि कॅन्सल आउट होईल. आता काय येईल चेक करा. ह्याचा सेपरेट पॉवर द्या, ह्याचा सेपरेट पॉवर द्या. काय येईल रे? रो स्क्वेअर इंटू d2y/dx स्क्वेअर त्या सगळ्यांचा पॉवर 2 इज इक्वल टू 1 प्लस dy/dx चा होल स्क्वेअर चा होल क्यूब असं राहील. आता चेक करा, इक्वेशन लिनियर फॉर्मॅट मध्ये आलं का? आलं. मग आता इथं आपण त्याची ऑर्डर आणि डिग्री सांगू शकतो. ऑर्डर किती आहे रे? ऑर्डर किती आहे? 2 आणि डिग्री सुद्धा किती आहे? 2. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. आणि हे स्पेशली 2 मार्काला विचारतात. कळालं? लिहिणार आहेत? लिहा. हा, जे कॉमनली क्वेश्चन विचारले जातात ते घेतोय. ठीक आहे ना? हा, ऍपवर भेटेल की सगळं. ऍप्लिकेशन वर सगळे भेटेल. सर्व व्हिडिओ आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ, आजचा पण व्हिडिओ, कालचा पण व्हिडिओ, कालची पण पीडीएफ, परवाची पीडीएफ, सगळ्या पीडीएफ भेटून जातील. काही अडचण नाही. ऍप्लिकेशन बनवलेच त्या गोष्टीसाठी. फक्त डाउनलोड नाही होणार. हा ना, फुकटचं काय नाही, ते माझ्या हातातलं नाही. पुढच्या वर्षी जेव्हा ऍडमिशन करून घेईन ना त्यावेळेस ऍप्लिकेशनचं लगेच रजिस्ट्रेशन करायला लावेल. ते फीसच तिथून घेईन. आता काय मॅक्सिमम जे स्टुडंट्स आहेत शांत काहीतरी कारणामुळे, काहीतरी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील किंवा मग त्यांना कळालं असेल ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घेतलं ना. मी रिक्वेस्ट केली 400 रुपये मोठी गोष्ट नाही, करून घ्या म्हणून. त्याचं रिझन काय होतं तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं. ते एक्झामच्या अगोदर ना अशीच फिलिंग येत असते, घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्याचा नाही कळणार. काय मग? हा, न्यू ड्रेस आहे, कारण हे धुवायला टाकला होता दुसरा, मग हे घातलं. न्यू नाहीये, जवळपास 7 वर्ष झाले ड्रेसला. हा नाही, माझे ड्रेस खराब नाही होत. मी काय लोळत नाही गाडवासारखं कुठे. आणि तब्येत मला वाटतं थोडीशी त्या रमजानमुळे असं मेंटेन झाली, त्यामुळे करेक्ट पण यायला. सुधरत नाही. उन्हाळ्यात मी सुरू देत नाही, हिवाळ्यात सुधरते. हा, पानतट गप्पाच. हा, काय म्हणायचं तुझ बोलणे का? हा सांग. मला वाटलं काहीतरी कमेंट केली, मी खुश झालो होतो काहीतरी कमेंट केली माझ्यावर म्हणून. थू तुमच्या जिंदगी. हा चलो चलो इकडे जाय. हा, इक्वेशन चेक करा रे. d2y/dx² प्लस 1 इज इक्वल टू dy/dx. हा, एवढं सोपं नाहीये, टेन्शन नका घेऊ. क्यूब रूट आणि त्याला स्क्वेअर रूट. हा, आता लग रे तुम्हाला. शांत शांत. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम दिलाय
तो प्रॉब्लेम व्यवस्थित लॉ ऑफ इंडायसिस नुसार लिहिता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे? लॉ ऑफ इंडायसिस नुसार. तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला जर समजा ह्याची जर ऑर्डर आणि डिग्री सांगायची असेल, ऑर्डर आणि डिग्री सांगायचं असेल तर स्क्वेअर रूट चालते का रे? नाही. ऍक्च्युली स्क्वेअर रूट म्हणजे काय? 1/2. पॉवर मध्ये 1/2 चालते का? रेशो चालते का? नाही. मग आधी तुम्हाला लॉ ऑफ इंडायसिस नुसार लिहिता आलं पाहिजे. मी डायरेक्टली लिहिणार आहे. चेक करा. d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 ह्याचा पॉवर किती रे? 1/2. आणि इथे चेक करा. dy बाय dx चा पॉवर किती रे? 1/3. कळते? आधी 1/2 पॉवर जर काढायचं असेल किती पॉवर घ्यावं लागेल? 2. मग हे जर 2 केलं तर हे फक्त 2/3 येईल. मग इथं डिनॉमिनेटर मध्ये अजून 3 उरतंय. तर 2/3 त्यासाठी 3 कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? 3 पॉवर घ्यावं लागेल. म्हणजे एकदा 2 पॉवर घ्यायचं आणि एकदा 3 पॉवर घ्यायचे. म्हणजे टोटल किती पॉवर घ्यायचे? 5 म्हणू नका. काही काही जण बेरीज करतील. 5वा पॉवर घ्यायचा. 5वा पॉवर घेतला काही कॅन्सल होत नाही. मग टेकिंग ए 6 पॉवर. हे ज्याला कळते त्याला ठीक आहे. ज्याला नाही कळत त्यांनी काय करायचं? एकदा स्क्वेअर घ्यायचा, एकदा क्यूब घ्यायचा. ठीक आहे? बरं आता कळालं असे अपेक्षा करतो. टेकिंग ए 6th पॉवर ऑन बोथ साइड. बोथ साइड. मग काय करायचंय? ही जी टर्म आहे, ही जी टर्म आहे ती रिपीट लिहायची. कॉपी पेस्ट. फक्त इथं काय रे? ह्याचा जे पॉवर आहे ती किती घ्यायचा? 6 पॉवर घ्यायचा. आणि याचा पॉवर किती घ्यायचा? 6 पॉवर घ्यायचा. हा. बे एक बे, बे त्रिक 6. 3 एक 3, 3 दुनी 6. मग इथं चेक करा रे प्लीज. d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 चा पॉवर किती रे? 3 इज इक्वल टू dy बाय dx चा पॉवर किती रे? 2. मग आता हे एक्सपांड करायची गरज आहे का? नाही. आता लक्ष द्या रे प्लीज प्लीज 2च मिनिटासाठी इकडे लक्ष द्या प्लीज रिक्वेस्ट. समजा मी a प्लस बी चा जर स्क्वेअर घेतला तर a चा मॅक्सिमम पॉवर किती येणार आहे? a चा मॅक्सिमम पॉवर 2 येणार आहे. पुढे काय काही ना पण मॅक्सिमम पॉवर किती येणार आहे? 2. समजा a प्लस बी चा जर मी 5वा पॉवर सोडवला तर a चा मॅक्सिमम पॉवर किती येणार आहे? 5. याच्यापेक्षा मोठा येणार नाही. समजा a मायनस बी चा 7th पॉवर सोडवला तर a चा पॉवर मॅक्सिमम किती येणार आहे? 7. b चा बी किती येणार आहे मॅक्सिमम? 7. सिमिलर वेनी इथे चेक करा. ह्या टर्मचा मॅक्सिमम पॉवर किती येईल? 3. सोडवत बसायची गरज आहे का? नाही. काय काय जण उगच a प्लस बी चा क्यूब सोडवत बसतात. लिहितात a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab क्यूब प्लस b क्यूब. ठीक आहे? लिहायला काय अडचण आहे का आपल्याला? नाही. बट गरज आहे का? नाही. लक्षात आलं ऑर्डर काय ते? चलो मग ऑर्डर काय रे आधी? ऑर्डर काय? चलो ऑर्डर 2. ऑर्डर किती? ऑर्डर 2. डिग्री किती रे? 3. बस हे कळायला पाहिजे बस. चलो हा ऑर्डर आणि डिग्रीवर तुमच्याकडे जर एखादा न्यूमेरिकल असेल तर द्या, नाहीतर आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कडे जाणार आहे. मी 2 जे मला टिपिकल वाटले पॉवर वाले ऍडजस्ट वाले, बाकीचे तर येऊन जातात तुम्हाला इक्वेशन वाले. जे सिंगल इक्वेशन असतात ना ते येऊन जातात. हा काय झालं? मग पी की त्याच्या हाताने प्यायचे का? असं काय असेल तर सांग. तस काय नाही. अरे बस की शांत. झालं? हा. तर ऍक्च्युली ऑर्डर आणि डिग्री कसं ओळखायचं कळालं? ऑर्डर आणि डिग्री कसं ओळखायचं कळालं का? हो. आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ, हा जर तुम्हाला काही डाऊट्स काय असतील तर विचारू शकता. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हा तसं मे बी माझे जे हॉलिडे म्हणजे घरी प्रोग्राम होता थोडासा पोस्टपोन झालाय, तर मी एक्स्ट्रा क्लास घेऊ शकतो नाही असं नाही. बट मला वाटतं की काही गरज नाही. तरी पण डाऊट्स वगैरे काय असतील तर सेंड करा, ते मी सांगेन. ठीक आहे? मे बी हा आला रिप्लाय तर आनंद मानायचा, नाही आला तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. ठीक आहे? पोस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत म्हणून जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, बट कन्फर्मेशन नाही. ठीक आहे? फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ए मिट्टू लक्ष दे.
फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं. मग आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं वायचा की दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं हे कसं डिसाईड करायचं ते सांगतो. इकडे लक्ष द्या. जर इक्वेशन मध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे काय, आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे जे अल्फाबेट वाले व्हेरिएबल असतात ते किती आहेत त्याच्यावर डिपेंड करते. समजा एक असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, दोन असेल तर दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. ठीक आहे, एकच मिनिट, कॉल आला. गप्पा नको बे, आवाज येले. हा चलो. मग आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय. आता कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं कशावर डिपेंड आहे, आर्बिट्री कॉन्स्टंट वर. ऍक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन बनवणं म्हणजे काय, एखाद्या इक्वेशन मधून आर्बिट्री कॉन्स्टंट रिमूव्ह करणं. काय रिमूव्ह करणं, आर्बिट्री कॉन्स्टंट रिमूव्ह करणं. त्या प्रोसेसला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. जसं की एक्झाम्पल सांगतो, एक सिंपल, की जर समजा याचे 2-3 प्रॉब्लेम घेतो मी. ठीक आहे, y इज इक्वल टू समथिंग e रेस टू 3x आहे. किती आहे इथं आर्बिट्री कॉन्स्टंट दिसायला का रे, दिसना गेलं. ए बी सी डी कुठे आहे का, नाही. मग कमीत कमी एक तरी कॉन्स्टंट आहे 1. मग आपण याला 1 ला कॉन्स्टंट कन्सिडर करून काय करायचं, इक्वेशन सोडायचं. किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल रे, एकदाच. जर समजा y इज इक्वल टू 4 इंटू ई रेस टू समथिंग 2x असेल तर किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. इथे आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहेत, एकच आहे 4. हे तर व्हेरिएबल टर्म आहे, ही कशी आहे, व्हेरिएबल टर्म आहे. सर y इज इक्वल टू a इंटू 4 इंटू ई रेस टू 2x. आता किती डेरिव्हेटिव्ह काढायचं, अजून बी एक वेळेसच, कारण a कॉन्स्टंट आहे आणि 4 कॉन्स्टंट आहे. तर a इंटू 4 काय असेल, एकच कॉन्स्टंट असेल 4 आहे. आता मला सांगा 5-20 लिहिलं काय आणि 4 गुणिले 5 लिहिलं काय, एकच कॉन्स्टंट आहे का दोन कॉन्स्टंट आहेत, एकच कॉन्स्टंट आहे. मग तिथला एक कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. कळालं सर. समजा y इज इक्वल टू ए बी इंटू 4 इंटू ई रेस टू 3x. आता एकच. कळालं. समजा y इज इक्वल टू a इंटू ई रेस टू 2x प्लस b इंटू ई रेस टू मायनस 2x असं असेल. आता किती आहेत, आता 2 आहेत. दोनदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. कळतंय. आणि हे जे आर्बिट्री कॉन्स्टंट आहेत ए आणि बी त्याला रिमूव्ह करायचं असतंय. ए रताळ्यानो, कशाला आलात बे, काय आलात, घरीच बसायचं. घरच्यांना दाखवण्यासाठी कसं येतं की आम्ही पण क्लासला चाललोय. हा एक लक्षात, आता मस्त वाटतं मेसेज खेळायला. झटका बसला ना मग कळते. पुन्हा बापाचा मेसेज येते ये घरी म्हणून. हा आणि एक सांगतो, तसं ऑनलाईन मध्ये अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. बट मुलींचं काय नसतंय, म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर तोडून खातात. आपलं नाही, जिंदगीत मग हमाली काम करावं लागतं. कुणी असं म्हणत नाही की मुलींनी कमवून आणून घाललं पाहिजे जेवायला, असं म्हणते का, नाही. शेवटी सगळी जिम्मेदारी कोणाची असते, मुलाची. हा नशीब जर चांगलं असेल तर आपल्यासाठीच आहे ते. उग पर्सनली नाव घेऊन सांगत नाही मी. आणि शेवटी कसं माहितीये का, माणसाचं मन डुकरासारखं असतं.
शेवटी काय खायला जाते माहितीये? जाते, हा, शेण नसते खात. तुझं डुक्कर लईच भारी दिसायला. चलो, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हा, आणि स्पेशली इथे चेक करा रे, कधी कधी आर्बिट्री कॉन्स्टंट एकच असतो बट ट्रिग्नोमेट्रिक रेशो येते साइन आणि कॉस. त्या केसमध्ये काय करायचं? दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग एक मी घेणार आहे सिंपल वाला, y इज इक्वल टू 4a इंटू ई रेस टू 2x. मग इथे चेक करा रे, 4a कोण आहे रे? एक आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, तर डेरिव्हेटिव्ह एकदा काढायचं. फक्त एक काम करायचं, हे जे याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, मग ते 4a कन्सिडर करा किंवा a केलं तरी चालते, तुमच्या मनावर. आर्बिट्री कॉन्स्टंट तुम्ही पूर्ण a ला म्हणा किंवा 4a ला म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मग 4a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची. किती आली रे 4a ची व्हॅल्यू? 4a इज इक्वल टू y डिवायडेड बाय ई रेस टू 2x आली का? ह्या इक्वेशन वरून ई रेस टू 2x तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड होईल, y डिवाइड बाय ई रेस टू 2x. आणि हे जे मेन फंक्शन आहे, ह्या मेन फंक्शन y इज इक्वल टू 4a इंटू ई रेस टू 2x ह्याचं डिफरन्शिएशन करायचं. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला माहिती आहे, dy बाय dx इज इक्वल टू 4a कसं आहे रे? कॉन्स्टंट आहे. ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू 2x इंटू 2. बट ह्या 4a ची व्हॅल्यू किती आहे रे? तिथली व्हॅल्यू पुटअप करायची. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू, मी थोडस ग्रीन कलरने लिहितो, 4a ची व्हॅल्यू किती आहे? y डिवायडेड बाय ई रेस टू 2x. हे कुठून आलं कळालं? आणि हे उरलेली ई रेस टू 2x इंटू 2. बर्थडे होत असेल तर बर्थडे करून टाका, हॅपी बर्थडे म्हणा. चलो, म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली रे? dy बाय dx ची व्हॅल्यू किती आली? 2y. ह्याच इक्वेशनला तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकता. आता याला लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, तिकडे 2y लिहिणं चांगलं वाटत नाही म्हणून अलीकडे घेऊन यायचं बस. म्हणजे काय? dy बाय dx मायनस 2y इज इक्वल टू 0 इज अन डिफरन्शियल इक्वेशन फॉर ए सोल्युशन y इज इक्वल टू 4a इंटू ई रेस टू 2x. जेव्हा तुम्ही याला सोडवाल ना, तर उत्तर हे भेटते. ठीक आहे, एक झालं, अजून एक करून देईन, एक किंवा दोन लिहा. आता 2 वाला एक करू. साइन कॉस वाला करायचं का ई रेस टू वालाच करायचं? साइन कॉस वाला करू, काय अडचण. लिहा फक्त लवकर. काय मग काय म्हणलास? जोरात बोल. हा, मग याच्यावरून 4a ची व्हॅल्यू काढ, y स्क्वेअर डिवाइड बाय x येत असते. डिफरन्शिएट कर, 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 4a येते. 4a ची व्हॅल्यू पुन्हा काय ठेव? y स्क्वेअर डिवाइड बाय x ठेव, सोडून घे. ठीक आहे, कळालं काय काय बोललो ते? y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax आहे, तर 4a ची व्हॅल्यू येते y स्क्वेअर डिवाइडेड बाय x. मग y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax चा डेरिव्हेटिव्ह येते 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 4a. मग 4a ची व्हॅल्यू पुटअप करायची, y स्क्वेअर डिवाइड बाय x. सिम्प्लिफाय करायचं, जे येईल ते इक्वेशन येईल. कळालं? तसले 5 क्वेश्चन मी टाळायला तू मला विचारायला कसं रे? हा, y इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रिक घेतो. चलो, अल्फाबेट मध्ये घेऊ का कॉन्स्टंट मध्ये घेऊ? अल्फाबेट मध्ये. a इंटू साइन ऑफ 3x प्लस b इंटू कॉस ऑफ 3x. आता काय काय जणांचं डोकं, सर 3x च्या ठिकाणी 4x आलं तर? येत नाही. हे फॉर इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन असेच बनतात ज्याचा अँगल कसा असतो? सेम असतो. डिफरंट वाल्याचा बनत नाही. किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल रे? 2 वेळेस, कारण a आणि b आहेत. समजा इथं 5 असेल, इथं 3 असेल, तरी पण हे कॉन्स्टंट, ते एक कॉन्स्टंट. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करायचं. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. हा, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल टू
ए ला ए कॉन्स्टंट साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ 3x इंटू 3, हे 3 कुठून आलं कळालं का? चलो प्लस बी ला बी कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय रे मायनस साइन ऑफ 3x इंटू अगेन काय रे 3, हे 3 कुठून आलं कळालं का? मग इथे चेक करा काय येईल रे 3a कॉस 3x मायनस 3b साइन ऑफ 3x. ह्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट ऑफ इक्वेशन रिस्पेक्ट टू x, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येते d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 3a ला 3a कॉन्स्टंट आणि cos चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin 3a इन सॉरी 3x सॉरी 3a नाही 3x इंटू 3 आणि मायनस 3b इंटू साइन चा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ 3x इंटू 3. चेक करा काय रे मायनस 9a इंटू साइन ऑफ 3x आणि मायनस 9b इंटू कॉस ऑफ 3x. काय कॉमन काढायचं तेवढी तर अक्कल असते की काय कॉमन काढायचं रे मायनस 9 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये राहील a इंटू साइन ऑफ 3x प्लस b इंटू कॉस ऑफ 3x. मग नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर ब्रॅकेट मध्ये लिहिलेली व्हॅल्यू किती आहे रे y d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 9y. हे मायनस 9y पलीकडे चांगलं वाटेल का नाही, मग त्याला एक्सक्यूज मी करून अलीकडे घेऊन या, म्हणजे फायनल इक्वेशन येईल d2y बाय dx स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0 इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. कळालं? याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का? हा आणखीन एखादी इच्छा आहे का सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कडे जायचं? आपल्या सिलेबसला सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, त्यामुळे असे d2y बाय dx स्क्वेअरचे सोल्युशन वाले प्रॉब्लेम येणार नाही. हा फॉर्मेशन वाले येतील तर सोल्युशन वाले येणार नाही. झालं? चलो कोणाला काही अडचण आहे का फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये? नाही. मग आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 3 टाइप न बघतो आपण. बरं एक फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अजून एक करूत आपण थोडस वेगळ्या पद्धतीचं. ठीक आहे, व्हेरीफाय दॅट म्हणून येते. काय ते व्हेरीफाय दॅट म्हणून. ठीक आहे, हे दोन्ही घेतो मी, चेक कर. हा काय म्हणायचं? आता जी स्पीड आहे तेच येईल ना. नाही प्रॅक्टिस करते ना, टेन्शन का गेलं. आणि स्पीड ना पाहिजे तेव्हा वाढत असते. हा बघा एक्झाम मध्ये पेन सन 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 अक्षर काय काय ना. बरं चेक करा, सुरुवातीचा जो फेज असतो 3 तासाचा फेज असतो, त्यातला पहिला जो वन अँड हाफ आवर असतो म्हणजे 1 किंवा 1.5 तास आपण ज्या नॉर्मल स्पीडनं हँड रायटिंग वगैरे मेंटेन करत असतो. जसं 1 तासाची किंवा ते सांगतात की 1.5 तास झाला, मग आपल्या दिमागची घंटी क्लिक होते आणि मास्टर म्हणते आता फक्त 1.5 तास उरला, लगेच आता स्पीड थोडीशी काय झाली वाढली. आणि जसं म्हणते शेवटचा अर्धा तास वाढला, मग तर संपलं. आपल्याला कुणीच मॅच करू शकत नाही त्यावेळेस. हा जमनाच, आपली स्पीड आपल्यालाच माहित असते आणि काय लिहायला ते फक्त आपल्याला माहित असते. चलो इकडे लग जा रे. y इज इक्वल व्हेरीफाय दॅट क्वेश्चन लग जा रे. व्हेरीफाय दॅट
मी ऍक्च्युली घेणार नव्हतो, बट चलो ठीक आहे, हे थोडस मला वाटलं. व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x is the solution of differential equation 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx is equal to 0. हा, आता लक्ष द्या रे. प्लीज रिक्वेस्ट y is equal to sin inverse of x. बरं, या फंक्शनचं सोल्युशन हे आपल्याला दाखवायचंय. म्हणजे किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल रे? या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जितक्यांदा काढावं लागते तितक्यांदा. कितीदा काढावं लागेल रे? दोनदा. म्हणजे याचं दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट अबाउट इक्वेशन रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to sin inverse डेरिव्हेटिव्ह 1 upon in square root of 1 minus x square. आता झालं. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचंय. मग डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या दोन मेथड आहेत. एक u by v मेथड किंवा दुसरी मेथड आहे ती म्हणजे u इंटू v मेथड. मग तुम्हाला कोणती सोपी जाते? हा, u इंटू v जर जात असेल तर ह्याला इकडे घेऊन जावं लागेल. किंवा जर डोकं जर शांत जर ठेवलात तर मी आणखीन एक ट्रिक सांगतो. थर्ड वाली. ह्याला मी जे लिहितोय ते कळते का चेक करा, आणि कळालं तरच हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. dy by dx इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर चा पॉवर -1/2. 100% कळालं तरच हो म्हणा. कळालं? पक्का? 100%. मग आता मला सांगा, ह्या मेथडनी करायचं का u इंटू व्ही करायचं का u बाय व्ही करायचं? या मेथडनी चालते. बट हे लक्षात ठेवा, हे इक्वेशन नंबर 1 आहे. मग डिफरन्शिएट अबाउट इक्वेशन रिस्पेक्ट टू x d2y बाय dx स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर काय रे? कंपोजिट डेरिव्हेटिव्ह आहे. काय करावं लागेल? पॉवर पुढं पॉवर 1 न कमी. म्हणजे काय रे? 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू -3/2. कळालं का? इंटू काय रे? 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय रे? 2x. हे कळालं का ते सांगा. ही स्टेप कळाली का? मग इथे चेक करा, हे 2 आणि इथला 2. आताच नको, थांब जरा व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. d2y बरं, डेरिव्हेटिव्ह कळाला का? हा किंवा नाही? पॉवर पुढं पॉवर 1 न कमी, आणि कंपोजिट आहे म्हणून ह्या कंपोजिटचा डेरिव्हेटिव्ह. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2x. कळालं? हा, आता चेक करा रे, मी लिहितो व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मायनस इंटू मायनस काय येईल रे? मायनस इंटू मायनस प्लस. इथला 1/2 आणि तिथला पुढचा 2x इथं लिहितो, आणि इथं 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 लिहितो. चालते का? मग हे 2 हॅपी बर्थडे. मग काय आलं चेक करा रे, जे पाहिजे ते आणतो मी. बरोबर. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे चेक करा, 3/2 जे पॉवर आहे म्हणजे दीड आहे. 3/2 म्हणजे किती? दीड म्हणजे मी असं लिहू शकतो. चेक करा, 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2 इंटू एक्स वरचा इथला एक्स. 2x मधला 2 कटला तर x. हे काय आलं का? मग हे 1 प्लस एक्स स्क्वेअर तेवढं इकडे आणा. 1 मायनस एक्स स्क्वेअर तेवढं इकडे आणा. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू काय रे? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू x इंटू 1 अपॉन पॉवर 1/2 म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट आहे का? पॉवर 1/2 म्हणजे इन स्क्वेअर रूट ऑफ. बट 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण असते? 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण असते? dy बाय dx असते. म्हणजे इथे लिहायचं 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय काय dx स्क्वेअर इज इक्वल टू x इंटू dy बाय dx. तिकडे पलीकडे बरं वाटायले का?
नाही, त्याला अलीकडे घेऊन या. मग काय येईल बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय काय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. प्रूव्ह झालं का चेक करा. चालतंय. मग यू बाय व्ही ने करा, यू इंटू व्ही करा, किंवा असं कंपोजिटने करा तुमच्या. पण मागच्या वेळेस हाच प्रॉब्लेम घेतला होता मी, तेव्हा यू इंटू व्ही ने करून दाखवला होता. तेव्हा कशाने करून दाखवला होता, यू इंटू व्ही ने. ठीक आहे, चलो अजून एक मी तुम्हाला प्रॉब्लेम देतो. कुठून सांगू डबल, इथून. कंपोजिट डेरिव्हेटिव्ह काय आला का ते खरं खरं सांगा. पॉवर पुढं, पॉवर 1 न कमी. -1/2 मधून जर -1 केलं तर -3/2 येत असते. हे कंपोजिट आहे म्हणून ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. हे मल्टिप्लिकेशन मध्ये इथे -2x आहे, मायनस इंटू मायनस काय येईल प्लस 1/2 इंटू 2x. आणि इथे चेक करा रे, वरे पॉवर जर निगेटिव्ह असेल तर खाली जाऊन काय होते पॉझिटिव्ह. इथपण काय आलं का, 2 कॅन्सल झाला, एक्स उरलं वरे. आणि एक्स रेस टू 3/2 असेल किंवा कुठल्याही पॉवरचा 3/2 असेल तर 1 पॉवर आणि 1/2 पॉवर आपण सेपरेट करू शकतो. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा पॉवर 1. माझं खोटं वाटलं तर काय करा ते सांगतो. ह्याचा पॉवर 1 आणि याचा 1/2 या दोघांची बेरीज करा. 3/2 येते का, मी स्प्लिट करून लिहिली कारण मला रिक्वायरमेंट होती. किंवा जर कळला गेलं तर दोन्ही साईडला 1 मायनस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करा, ह्या साईडला बी ह्या साईडला बी. असं करा. इथं जर कळला गेलं तर किती मल्टिप्लाय करायचं, इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय करा, इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय. दोघांचा बेस कसा आहे पुन्हा सेम. पॉवरचे सबट्रॅक्शन ऍडिशन जे काय ते करून घ्या, हेच येते. मग मी स्प्लिट करून लिहिले. इकडची टर्म इकडे जाऊन काय येईल मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि इथं पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. बरं एवढ्या पिवळ्याची व्हॅल्यू किती आहे, डीवाय बाय डीएक्स. व्हॅल्यू पुटअप केली, संपली. कळालं, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कळालं का. ठीक आहे, थोडस आपण स्लो चाललोय, काय हरकत नाही, बट कळणं महत्वाचं आहे. ऑनलाईन वाले कळाले का. हा, आता जर कुणाला जे नवीन स्टुडंट्स आहेत, तुम्ही असाल किंवा मग बाकीचे फ्रेंड्स असाल, तुम्हाला जर समजा वाटलं कधी जर असं जागृती झाली की नाही आपण सबस्क्रिप्शन घ्यायला पाहिजे, तर त्यांनी कोड टाकायचा. कोड टाकायचा, कोड किती ठेवू का, असं AJAY आणि असं 1000 लिहायचं. 1000 रुपये फीस आहे. सगळेच्या सगळे चॅप्टर व्यवस्थित डिटेल व्हिडिओ मध्ये विथ PDF भेटून जातील. इच्छा झाली तर. आता काही घ्या वगैरे कुणाला म्हणणार नाही. कॅपिटल मध्ये, स्मॉल मध्ये टाकलं तर 2500 रुपये भरायचे. आता तुझ्या मनावर कॅपिटल टाकायचे की स्मॉल टाकायचं. सांगायला कुपन कोड काय ते अजय 1000. ठीक आहे, कुपन कोड यूज करायचा. आणि ज्याला कुपन कोड यूज करायचं नाही त्यांनी 2500 रुपये भरायचे, काय अडचण नाही. तुम्हाला मी 10 वेळेस आठवण करून दिलो त्यावेळेस, तुम्हाला कशाचा इगो आहे मला अजून मी नाही कळालं. पैशाची अडचण, पाणीपुरी खायला ते 100 रुपयाची एकदाच. हा, नशीब सोबत दुसरं कोण होतं का नाही माहित नाही मला. हा, तुम्ही चेक करा ना, पाणीपुरी कितीची खाता तुम्ही. हा, मला कस काय ऑफर केली त्यावेळेस. चलो, हा, ज्या लेकरांना जॉईन करायचं सबस्क्रिप्शन त्यांनी करू शकता, आणि बाकीच्या फ्रेंड्सना बी सांगू शकतात, तेवढ्यालाच आहे मित्रांना पण. कोमट चहा प्यायचंय का. पार्टी होय, तयार होईल. पार्टी द्यायची. उद्या कॉलेज आहे.
मग ट्युशन आहे. हा मग आपलं काय, आपलं 20 तारीख. हा उद्या आहे, उद्या बी आहे आणि परवा बी आहे. हा आता लग रे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आणखीन एक प्रॉब्लेम येतं, ते असंच येते, व्हेरीफाय दॅट. हे मी सोडून देणार नाही, फक्त ट्रिक सांगतो काय करायचं ते. व्हेरीफाय दॅट, व्हेरीफाय दॅट y is equal to log x, y is equal to log x is the solution of, is the solution of differential equation x square, sorry, x into d2y by dx square minus plus dy by dx is equal to 0. ए रताळ्यानो शांत करूनच देतो मी, काय अडचण नाही. y is equal to log x आहे. हा मला फर्स्ट डिफरन्शिएशन करायचं, काय येईल रे, सोपं. dy बाय dx इज इक्वल टू काय येते, 1/x. हा आता याला दोन पद्धतीने करता येते. याला किती पद्धतीने करता येते, दोन. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर मधला जो x आहे त्याला वरील या dy बाय dx चा पॉवर x रेस टू -1 करा, किंवा जर अक्कल असेल तर लई सोपं करायचं असेल तर ह्याला x ने इकडे मल्टिप्लाय करा, x इंटू dy बाय dx करा, चालते का, चेक करा, इज इक्वल टू 1. त्याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू x. ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली, या दोघांमध्ये रिलेशन काय रे, मल्टिप्लिकेशनचा. मग काय करायचं, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येते रे, d2y बाय dx स्क्वेअर, प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज, फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह काय रे 1 इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येते 0. प्रूव्ह झालं का, चेक करा. प्रूव्ह झालं का, चेक करा. आणि असे क्वेश्चन परीक्षेला विचारतात, आणि पुन्हा मुलं म्हणतात सर हे व्हेरीफाय वाले तर आपण घेतलेच नाहीत. अरे डिफरन्शियल इक्वेशन बनवायचे प्रॉब्लेमच ते व्हेरीफाय वाले. ठीक आहे, चला लिहायचं असेल तर लिहा लवकर. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. अरे बापा का गरमी होती बे, पाणी पिल्यावर तर जास्तच होईल. हा एसी बसवणार आहे, जर पुढच्या सेमिस्टरला जर 1000 ऍडमिशन झाले तर एसी क्लासरूम. नाही तुमच्यावर नाही, तसं काय विषय, तुम्ही करावाच काही कंपल्शन नाही. हा नाही नाही, फीस नाही वाढव, फीस एवढीच असेल. फीस काय वाढवायची, नाही वाढवायची, काय गरज नाही रे. 1000 पोरं झाल्यावर बस झाली, 1000 होता, टेन्शन नाही. हा यावेळेस आपण लिमिटेड, ऑफलाईन मध्ये नाही करायचे आपल्याला 1000, येड आहे का तू, सब ऑनलाईन वाले करायचे, परवडते ऑनलाईन वाले, डोक्याला ताण देत नाहीत. ऑफलाईन वाल्याचेच नखरे जास्त असतात. सर मी अब्सेंटच होतो, मी आलोच नाही, माझा मंगळवारच होता, मला चक्करची उलालती. आता का का नाही, तसं काय नाही, बट आता जे लेकरं दूर दूर आहेत ते थोडी येऊ शकतात. आता मी ठरवले की यावर्षी बाहेर जास्त फोकस करायचं. हा 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 आणि या महिने 1-1.5 महिन्याच्या सुट्ट्यामध्ये जेवढे काही सब्जेक्ट आहेत ना, त्या सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज वगैरे बनवून टाकणार. आपले सगळे सब्जेक्ट येतात, सगळे सब्जेक्ट करून टाकणार. मग ते मेकॅनिक्स असो, सॉम असो, टॉम असो, सगळे सगळे जेवढे फर्स्ट इयर टू फायनल पर्यंत ते व्हिडिओज बनवून टाकणार आहे. एवढ्या 1.5-2 महिन्याचं तुमचं जे पीएलचं सुट्ट्या असतात ना एक्झामच्या, त्या सुट्ट्यामध्ये तेवढंच करणार आहेत. सगळे व्हिडिओ अपलोड करून ठेवणार आहे, पीडीएफ प्लस हे. ज्याला येऊन क्लासरूम करायचंय ते क्लास बी करू शकतात, ज्यांना फक्त व्हिडिओ बघायचे त्यांनी व्हिडिओ बघायचे, काही अडचण नाही. आणि जास्त काही नाही, जे फक्त ऑनलाईन करणार आहेत त्यांना 2000 रुपये किंवा 2500 रुपये फीस ठेवणार आहे. 2000 एकदा पॅक घ्या, निवांत घ्या, टेन्शन नका. ठीक आहे, चल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे आपण 3 मेथडनी सॉल्व्ह करतो. म्हणजे सांगायचं झालं तर डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याच्या भरपूर साऱ्या मेथड्स आहेत, बट आपल्या सिलेबसला फक्त 3 आहेत. पहिली आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड. आता नावच आहे, तुम्हाला माहित असेल की व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे आपला जे काही व्हेरिएबल्स आहेत, किती व्हेरिएबल आहेत रे, 2 व्हेरिएबल आहेत, एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल.
एक्स व्हेरिएबल इक्वल टूच्या एका साईडला करायचे आणि दुसऱ्या साईडला वायचे व्हेरिएबल करायचे, बस सिंपल फंडा. त्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल मेथड. दुसरी एक्झॅक्ट डिफरन्शियल मेथड. ते एक्झॅक्ट मध्ये आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह शिकावं लागतो, ते मी तिथं शिकवेन. ठीक आहे. आणि तिसरं आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ते पण तुम्हाला समजावून सांगेन. मग आता पहिल्यांदा जे आहे ते व्हेरिएबल सेपरेबल मेथड. आता व्हेरिएबल सेपरेबल मेथड कशी ओळखायची हे मी सांगतो, नीट लक्ष द्या, गडबड करू नका. आणि मी हे रिपीट म्हणतोय, याचं रिझन काय सांगतो. व्हेरिएबल सेपरेबल मेथड असेल किंवा कुठलीही सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असेल, हा, त्या मेथडवर 2 क्वेश्चन येऊ शकतात. किती क्वेश्चन येऊ शकतात? 2. कळलं? तुम्ही तुमच्या सिलेबस कॉपी मध्ये बघितलं असेल तर हा चॅप्टर आहे जवळपास 12 ते 16 मार्काचा आहे. ठीक आहे. मग ते ऑर येईल की विदाऊट ऑर येईल, डिपेंड करते. मग आपली तयारी तर कम्प्लीट पाहिजे. मग इथे चेक करा आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल कसं ओळखायचं. जनरली एक्सच्या टर्म डीवाय सोबत डीवायला आणि डीएक्स ला सेपरेट करायचं. डीवायला आणि डीएक्स ला काय करायचं, एका साईडला डीवाय करायचं, दुसऱ्या साईडला डीएक्स करायचं. समजा डीवाय बाय डीएक्स जर असेल तर इकडचा डीएक्स तिकडे जाऊन मल्टिप्लाय करायचा, इक्वल टूच्या एका साईडला डीवाय एका साईडला डीएक्स करायचा. याच्यासोबत एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे. कशा असायला पाहिजेत? सिमिलर वेनी इथं सुद्धा एक्स आणि वायच्या टर्म कशा असायला पाहिजेत? मल्टिप्लिकेशन मध्ये. जर एक्स व्हेरिएबल बेस मध्ये असेल तर, आणि पॉवर मध्ये जर असेल तर तो ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असला पाहिजे. पॉवर मध्ये असेल तर काय? ऍडिशन सबट्रॅक्शन. हे ऍडिशन सबट्रॅक्शनचा शॉर्टच ठेवू नका, त्याला आपण सेपरेट फक्त एवढंच लक्षात ठेवू की एक्स आणि वायच्या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे. काय असायला पाहिजेत? एक्स आणि वायच्या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे. कळालं? इथपर्यंत काय अडचण आहे? नाही. मग आता याचा प्रॉब्लेम बघू. तर आधी कुणाकडे काही क्वेश्चन्स असतील, अरे बापरे, कुणाकडे जर काही क्वेश्चन असतील तर त्यांनी विचारायचंय. ठीक आहे. बट मी रॅन्डमली प्रॉब्लेम घेत असताना मी बुक्स मधलेच घेणार आहे, कारण ते प्रॉब्लेम बनवायला थोडासा वेळ लागतोय, किंवा एक मनाने तयार करून घेऊ आपण शेवटी. ठीक आहे. मग आता पहिला प्रॉब्लेम थोडासा मी काय घेणार आहे, अवघडच घेऊ थोडस, म्हणजे कळण्यासाठी. लय सोपे ते. चलो एक प्रॉब्लेम असा घेऊ, एक प्रॉब्लेम घेऊ. हा, y इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, इंटू डी वाय मायनस एक्स इंटू 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स इज इक्वल टू 0. मी प्रॉब्लेम हा चूज करण्याचं कारण त्याचं सांगतो. उत्तर सोपं आहे, बट त्यामध्ये सगळ्या टर्म आल्यात, एक्सच्या टर्म आल्यात, वायच्या टर्म आल्या, डी वाय आले, डीएक्स आले, सगळे चालेल. चेक करा ह्या इक्वेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, डी वाय आणि डीएक्स काय असायला पाहिजे? इक्वल टूच्या अपोजिट साईडला असायला पाहिजे. आहेत का? नाही. मग करून घ्या पहिल्यांदा. मग काय चेक करा, y इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय इज इक्वल टू एक्स इंटू 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स. हा, कधी कधी इथं प्लसच्या ठिकाणी मायनसच्या ठिकाणी प्लस बी असू शकते, क्वेश्चन काही असू शकते. आता चेक करा रे, पहिला क्रायटेरिया कंप्लीट झाला का? डीवाय आणि डीएक्स अपोजिट साईडला झाले. हो सर, डीवाय सोबत जी टर्म आहेत ही वाय ची टर्म आहे, ही एक्स ची टर्म आहे, ह्या तिघात रिलेशन काय? मल्टिप्लिकेशन. इथे चेक करा, डीएक्स आणि हे जे एक्स ची टर्म आणि वाय ची टर्म, ह्या तिघांमध्ये रिलेशन काय? रिलेशन काय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे पक्का हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलचा आहे. मग आता काय करायचं, एक्स एक्सच्या टर्म डीएक्स कडे घेऊन जायचं, वाय वायच्या टर्म डीवाय कडे घेऊन यायचं. मग इथे चेक करा, ही 1 प्लस वाय स्क्वेअरची टर्म इकडे आणा, 1 प्लस एक्स स्क्वेअर तिकडे घेऊन जा, वाय डिवायडेड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीवाय इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता जेव्हा एक्स एक्सच्या टर्म आणि वाय वायच्या टर्म सेपरेट होतील तेव्हा काय करायचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड करायचं. काय करायचं? इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन ऑफ y डिवाइड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डी वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. मग याचं उत्तर कोण सांगतं रे? उत्तर कोण सांगतंय? चलवे. हा, टॅन इनवर्स केव्हा येते? जर वर एक कॉन्स्टंट असला तर. इथं काय करावं लागेल? सिम्पली इथं वर 2 मल्टिप्लाय करावं लागेल, बाहेर 2 ना
डिवाइड करावं इथं 2 न मल्टिप्लाय हे वायर 2 न ठीक आहे तर याचं उत्तर येईल 1/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस लॉग सी इथे चेक करा रे नाही तर काही काही जण असंही करतात हे 1/2 इकडं आणि हे 1/2 इकडं इथंच कॅन्सल आउट करतील इथंच कॅन्सल केलं तरी चालतं कळालं तर मी शक्यतो कॅन्सलच करणार आहे ठीक आहे लक्षात आलं तर आनंदी आनंदकडे नाहीतर एवढं लिहायचं कळालं मग इथे चेक करायचं सगळीकडे लॉग आहे लॉगची प्रॉपर्टी आठवते का हा लॉग ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सी लॉग लॉग कॅन्सल तर फायनल आन्सर येईल 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सी संपलं कळालं चलो हा जर तुमच्याकडे काही क्वेश्चन्स असतील तर उद्या पण विचारू शकता काही अडचण नाही हा असं नाही की मी हे चॅप्टर शिकवलं तेव्हाच तुम्ही डाऊट विचारावास काही कंपल्शन नाही मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपला सगळा सिलेबस कंप्लीट झालेला आहे तुम्ही केव्हा आपण कोणता पण क्वेश्चन विचारला तर काही अडचण नाही फक्त जर मी एखादा चॅप्टर शिकवत असेल तर लगेच मध्येच नका विचारू ऍट द एंड ऑफ क्लास किंवा ऍट द स्टार्ट ऑफ क्लास विचारू शकता अजून तुमच्याकडे किती दिवस बाकी आहेत 2 दिवस बाकी आहेत आज आहे 18 तारीख किती तारीख आहे 18च आहे ना हा तर 19 20 लय झालं तुझ्यासाठी एक सूट 21 21 बी सांगितलं होतं ना मी नाही ते तुमची इच्छा आहे 21 ला क्लास नाही टेन्शन नका घेऊ फक्त डाऊट विचारू शकतो देतो पत्ता देतो ये हा रविवारी पत्ता सांगतो तिथे यायचं खरं तेच काय खोटं असते संडेला 2 आवरचा क्लास असेल 2 to 3 आवरचा मग ते मॉर्निंगला ठेवायचं का इव्हनिंगला तुम्ही ठरवा इव्हनिंगला तर इव्हनिंगला काय अडचण नाही संडेला संध्याकाळी 7लाच ठेवतो मग 7 ते 9 उद्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करणार आहे ए मिट्टू उद्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करणार आहे आपल्याला अजून कमीत कमी 5 प्रॉब्लेम घ्यायचे कमीत कमी जास्त तुमच्या मनावर झालं चलो हा ऑनलाईन वाले कुणाकडे क्वेश्चन आहेत का रे हा हा गप्पा नको हा ए मिट्टू लग दे हा dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x मायनस y प्लस x डिवाइडेड बाय e रेस टू y काय झालं नाही मग इथे चेक करा रे इथे जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर e रेस टू x मायनस y ला मी कसं लिहू शकतो रे हा चेक करा बघितल्या बघितल्या लक्षात आलं पाहिजे dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x डिवाइड बाय e रेस टू y लिहू शकतो का प्लस x डिवाइडेड बाय e रेस टू y दोघांचा डिनॉमिनेटर कसं आहे सेम तर आपण काय करू शकतो न्यूमरेटरचे ऍडिशन असेल ऍडिशन सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन करू शकतो आता चेक करा dx एका साईडला घ्या dy एका साईडला घ्या मग इथे चेक करा dy इज इक्वल टू e रेस टू x प्लस x डिवाइडेड बाय e रेस टू y इंटू काय रे dx चेक करा ही पूर्ण x ची टर्म आहे ही पूर्ण y ची टर्म आहे dx सोबत रिलेशन काय मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचं आहे तर आपण हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलनी सोडू शकतो e रेस टू y ची टर्म इकडे आणा e रेस टू y इंटू dy इज इक्वल टू e रेस टू x प्लस x विथ रिस्पेक्ट टू x क्लिअर आहे मग आता थोडीशी मदत पाहिजे x च्या टर्म आणि y च्या टर्म सेपरेट झाल्या का चेक करा झाल्या मग इथे लिहायचं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड हा काय येईल रे इंटिग्रेशन ऑफ e रेस टू y विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x प्लस x विथ रिस्पेक्ट टू x आता मी सेपरेट इंटिग्रेशन देत बसणार नाही e रेस टू y चा इंटिग्रेशन काय रे e रेस टू y इज इक्वल टू e रेस टू x चा इंटिग्रेशन x आणि x चा इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 आणि प्लस c इज युअर फायनल आन्सर
कळतंय का? ऑनलाईन वाले कळाले का? अजून आपल्याकडे 45 मिनिट्स आहेत जवळपास. टाईप कळाला का? व्हेरिएबल सेपरेबल का? आणखीन कुणाचे? हा, आणखीन एक गोष्ट सांगतो, तुम्ही शक्यतो 20-25 तारखेपर्यंत डाऊट पाठवा, किंवा 5 तारखेला एक्झाम आहे ना, 9 तारखेला, हा, तर तुम्ही मला 5 मेच्या नंतर मेसेज करू शकता. 5 मेच्या नंतर किंवा आधीच मेसेज करून ठेवा. बट जेव्हा मी 5 मेला किंवा 6 मेला एक क्लास घेईन, 5 मेला किंवा 6 मेला ऑफलाईन घेतो, तुम्ही ऑफलाईन या किंवा ऑनलाईन कर, तुमच्या मनावर. 5 मेला किंवा 6 मेला मी एक क्लास घेतो किंवा 2 दिवस घेतो वाटलं तर. शब्द देत नाहीये, जमलं तर हा, त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट आणखी एकदा क्लिअर करतो. काय डाऊट असतील तर हा, त्याच्यामध्ये डाऊट क्लिअर करेन, शिकवणार नाही. हा, डाऊट क्लिअर करेन इन द सेन्स, तुम्ही जर प्रॉब्लेम दिला तर ते प्रॉब्लेम कसं सोडवायचं ते सांगेन. माझी एक इच्छा होती की क्रॅश कोर्स घ्यावा मॅथमॅटिक्सचा, बट सगळे जुनेच लेकर आहेत, कुणाला घ्यावा क्रॅश कोर्स, नकोच. बरं, त्याच्यात पुन्हा माझ्या घरचे प्रोग्राम आहेत, त्यामुळे मला 20 तारखेनंतर जाता येणार, म्हणजे करता येणार नाही, त्यामुळे यावर्षी घेणार नाही. लास्ट इयरला घेतला होता, शेवटच्या 15 दिवसामध्ये अमाऊंट घेतला होता, तसं घ्यायचं होतं. ठीक आहे, चल. हा, व्हेरिएबल सेपरेबल कळाला. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं ते सांगतो, इकडे लक्ष द्या. आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन बी कसं काढायचं ते सांगतो. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये इक्वेशन रॅन्डम दिलेला असतो. कसं दिलेला असते? रॅन्डम. जसं की एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल मध्ये जर समजा एखादा इक्वेशन दिला असेल, डायरेक्टली मी प्रॉब्लेमच घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2xy प्लस, हा, तुमच्याकडे काही क्वेश्चन असेल तर ते देऊ शकता, वाय स्क्वेअर इंटू डीएक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय इंटू डी वाय इज इक्वल टू 0. हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलने सोडवता येते का? मग मी ट्राय करण्यासाठी काय केलं, इकडे लक्ष द्या. मी ट्राय करण्यासाठी ही डीवाय ची किंवा डीएक्स ची टर्म पलीकडे घेऊन गेलो. ठीक आहे, मग मी बघितलं की डीएक्स रिलेशन एक्स आणि वाय टर्म सोबत फक्त मल्टिप्लिकेशनचं आहे का रे? नाही. इथं काय आलं रे? ऍडिशन बी आले. मग ऍडिशन चालतंय का आपल्याला? नाही. आपल्याला काय चालतंय? व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय चालतंय? एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म सेपरेट असल्या पाहिजेत आणि ते कुणासोबत मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे? डीएक्स सोबत. इथे चेक करा, डीएक्स सोबत ह्या वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन आहे, बट त्यासोबत काय रे? ऍडिशन आहे. चालतंय का? नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलनी सोडवता येत नाही. जर तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबलचा प्रॉब्लेम नसेल आणि प्रॉब्लेम जर असा जर मोठा आला तर समजायचं हा 99% प्रॉब्लेम हा व्हेरिएबल ह्याचा काय एक्झॅक्ट फॉर्मचा आहे. मग एक्झॅक्ट फॉर्म कसं ओळखायचं ते सांगतो. हे जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन कम्पेअर करायचं. कम्पेअर कोणासोबत करायचं? एक स्टँडर्ड इक्वेशन एम डीएक्स प्लस एन डीवाय सोबत कम्पेअर करायचं. कोणासोबत कम्पेअर करायचं? एम डीएक्स प्लस एन डीवाय सोबत. मग या केस मध्ये एम कोण होईल रे? एम कोण होईल? डीएक्सच्या सोबत असणारा कोण आहे? एम 2xy प्लस वाय स्क्वेअर. आणि या केस मध्ये एन कोण आहे रे? हा, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय. हे कळालं का ते सांगा मला. आता एम चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट अबव इक्वेशन पार्शलीचा अर्थ सांगतो. पार्शली विथ रिस्पेक्ट टू वाय. याचा अर्थ काय? जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह काढतोय फक्त वाय ला व्हेरिएबल कन्सिडर करायचं. एक्स सुद्धा आपल्यासाठी काय असेल आता? कॉन्स्टंट. फक्त विथ रिस्पेक्ट टू काय करायचं? वाय व्हेरिएबल. म्हणजे डो एम बाय डो वाय इज इक्वल टू, इथे चेक करा 2 कसा आहे? कॉन्स्टंट. एक्स कसा आहे?
कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो, कॉन्स्टंट ऍज इट इज आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1. कळलं? प्लस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय रे, 2y. म्हणजे उत्तर किती आलं, 2x प्लस 2y. हा 2 कॉमन काढून इन ब्रॅकेट x प्लस y लिहू शकता, बट मी लिहिणार नाही. हे कळालं का? जसं हे पार्शली विथ रिस्पेक्ट टू y केलं, त्याला ह्याला काय करायचं रे, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन. अबोव इक्वेशन कसं, पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, x करायचं. विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, x. तर काय येईल रे, डो एन बाय डो एक्स येईल. याच्यामध्ये काय रे, इथे x पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त व्हेरिएबल कोण आहे, x. y कोण आहे आपल्यासाठी, कॉन्स्टंट. मग इथे चेक करा, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, 2x. प्लस इथे चेक करा, 2 आणि y कसं आहे, कॉन्स्टंट. 2 आणि y कॉन्स्टंट आणि फक्त कुणाचा डेरिव्हेटिव्ह x चा. x चा डेरिव्हेटिव्ह किती रे, 1. आता मला सांगा, y कॉन्स्टंट असेल तर साइन y कसं आहे रे, y जर कॉन्स्टंट असेल तर साइन y कसं आहे, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. हे कळालं का ते सांगा मला. फक्त x ला व्हेरिएबल कन्सिडर करायचं. मग हे लिहायचं, हे किती येते, 2x प्लस 2y. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, 1 आणि 2 वरून मी असं लिहू शकतो का, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स, असं लिहू शकतो का. देअरफॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म मध्ये, एक्झॅक्ट फॉर्म. ही प्रोसिजर आहे की तो इक्वेशन हा एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे म्हणून. कळालं का? अजून सोल्युशन मी सांगितलं नाही. एवढं कळालं का ते सांगा, की दिलेला डिफरन्शियल इक्वेशन हा एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे हे दाखवता येईल का तुम्हाला. दिलेला डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट फॉर्म मध्ये दाखवता येईल का, हो. मग जनरल सोल्युशन जीएस इज इक्वल टू, जनरल सोल्युशन जीएस इज इक्वल टू काय असतंय, तर इंटिग्रेशन ऑफ एम डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय डायरेक्टली करायचं आणि उत्तर सी लिहायचं. फक्त या केस मध्ये लक्ष द्या, पहिला जो एम डी एक्स लिहिलंय तिथं वाय काय कन्सिडर करायचा, वाय काय कन्सिडर करायचा, कॉन्स्टंट. इंटिग्रेशन करत असताना वाय ला काय कन्सिडर करायचं, कॉन्स्टंट. आणि दुसऱ्या एन डी वाय मध्ये एक्स फ्री टर्म घ्यायच्या, म्हणजे एक्सच्या टर्म घ्यायच्या नाहीत. समजा त्याच्या सोबत जर असेल तर ती पूर्ण टर्म घ्यायची नाही. मग इथे चेक करा रे काय येईल, इंटिग्रेशन ऑफ ही पूर्ण घ्यायचं कोण, 2xy प्लस वाय स्क्वेअर पूर्ण घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्लस इंटिग्रेशन ऑफ एन मध्ये एक्स ची टर्म घ्यायची नाही. एन मध्ये चेक करा रे, एक्स स्क्वेअर आहे घ्यायचं का नाही, इथं 2xy घ्यायचं का नाही, सर मग 2y घ्यायचं का नाही. एक्स ज्याच्यामध्ये असेल ती पूर्ण टर्मच घ्यायची नाही, म्हणजे एक्स स्क्वेअर तर घ्यायचीच नाही, बट 2xy ह्याच्या संगतीत कोण आहे रे, एक्स आहे. मग त्या 2y ला पण घ्यायचं नाही. मग राहिलं कोण, फक्त साइन वाय. प्लस आहे का मायनस आहे, प्लस आहे. इथे लिहायचं साइन वाय इंटू डी वाय इज इक्वल टू सी. इथं वाटलं तर लिहू एक्स फ्री टर्म आणि इथं लिहायचं वाय कॉन्स्टंट. आता लक्ष जर आहे, तुम्हाला कळत असेल तर ठीक, नसेल तर मी बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन करतो. इथे चेक करा, ही एक टर्म आहे, ह्याला सेपरेट इंटिग्रेशन करता येते. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 2 काय रे एक्स वाय इंटू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे मी सेपरेट दिलं, बट कंडिशन काय रे, वाय कॉन्स्टंट. मी अजून इथे इंटिग्रेशन काढत नाही. प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन वाय इंटू डी वाय इज इक्वल टू सी. इथे चेक करा 2 आणि y काय रे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. तुम्ही डायरेक्टली इथे इंटिग्रेशन काढलं तरी चाललं असतं, बट मी सेपरेट करून दाखवायलो. हे 2y कसं आहे रे, कॉन्स्टंट. इंटिग्रेशन मध्ये कोण राहिलं, x विथ रिस्पेक्ट टू x. आणि तो y स्क्वेअर कसं आहे, कॉन्स्टंट. इंटिग्रेशन मध्ये कोण राहिलं, 1 विथ रिस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन y इंटू डी वाय इज इक्वल टू सी. मी एकदम सुटसुटीत करून सांगितलं. आता चेक करा रे, 2y ला 2y ऍज इट इज, x चं इंटिग्रेशन काय रे, एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वाय स्क्वेअर ला वाय स्क्वेअर 1 चं इंटिग्रेशन x प्लस साइन y चं इंटिग्रेशन खड्डा इज इक्वल टू सी. फक्त हे 2 2 काय होईल, कॅन्सल. म्हणजे फायनल आन्सर काय येईल, एक्स स्क्वेअर इंटू वाय प्लस
एक्स इंटू काय वाय स्क्वेअर मायनस कॉस वाय इज इक्वल टू सी इज युअर फायनल आन्सर. कळलं? अवघड आहे नाही. फक्त इथं तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे दाखवावं लागेल आणि दिलेल्या इंटिग्रेशनला डायरेक्टली इंटिग्रेट करायचं. दिलेलं एम ला सेपरेट इंटिग्रेशन, एन ला सेपरेट इंटिग्रेशन. फक्त एम ला इंटिग्रेशन घेत असताना वाय काय कन्सिडर करायचं कॉन्स्टंट आणि एन चं इंटिग्रेशन घेताना एक्सच्या टर्म आलेल्या घ्यायच्या नाही. क्लिअर आहे? पक्का? चलो लिहा लवकर. अजून एक प्रॉब्लेम करू. 2 प्रॉब्लेम घेणार आहे. हा चाकचूक करून झाला असेल तर करून घ्या ते महत्वाचं आहे. काय रिअल लाईफ मध्ये तर कुठे भेटत नाही. हा तुमच्याकडे जर काही क्वेश्चन असतील तर ते विचारू शकता. हा बरे एक झटचाच असावा बरं का. अमृता चंद्रकांत फड काय टाकली दीदीनं? कुठे टाकलंय रे? ग्रुपवर टाकलंय का? ठीक आहे. एक्झॅक्टच असावं बरं का. चलो पक्का एक्झॅक्टचा आहे का? 2xy dx आहे ना m तर dy सोबत येईल तर 2x प्लस 1 त्यानंतर 6 स्क्वेअर y. चलो काय हरकत नाही. हा झालंय. झालं का? हा लगेच लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पण घेणार आहे. हा 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 उद्याचा जो टायमिंग आहे तो 8 वाजता असेल. हा 7चा सीचा 7ला असेल ना. समजा सीचा जर क्लास नसेल तर मी 1-2 तास अगोदर ग्रुपवर टाकेन. तुम्ही बघा. नसेल तर 7 वाजता असेल. सीचा जर क्लास नसेल तर किती वाजता? 7 वाजता. आणि सीचा जर क्लास असेल तर 8 वाजता. मॅथमॅटिक्सचा टायमिंग सांगतो मी. हा उद्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन होईल. जमलं तर पॉयसन्सला टच करू. बट संडेला फिक्स आपण सगळं कंप्लीट करणार. संडेला सगळं कंप्लीट करणार. मग 2 तास लागो की 2.5 तास लागो. ठीक आहे. हा कुणाला जर अडचण वगैरे असेल तर डाऊट असेल तर ते कुठल्याही चॅप्टर मध्ये कुठेही विचारू शकतात. फक्त क्लास सुरू होण्याच्या अगोदर सांगा किंवा एंड होत असताना. जमलं तर 5 मे ते 6 मे या 2 दिवसामध्ये 1 दिवस किंवा 2 दिवस तुमचे डाऊट्स क्लिअर करा. ठीक आहे. हा डाऊट त्या काळामध्ये मला कोणीही व्हॉट्सअप करून ठेवू नका. ठीक आहे. चलो लिहा. सॉल्व द डिफरेंशियल इक्वेशन 2xy प्लस y माइनस tan y into dx plus in a bracket x square minus x into tan square y into dy
इज इक्वल टू 0. 2xy plus y minus tan y into dx plus x square minus x into tan square y into dy is equal to 0. चलो मग हे जे प्रॉब्लेम आहे ते व्हेरिएबल सेपरेबल मध्ये येईल का रे? शक्यच नाही, कारण एक्स आणि वाय च्या टर्म ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आल्या, संपलं. म्हणजे तुमचा व्हेरिएबल सेपरेबल येणार नाही. मग तुमचा डायरेक्टली कोणता मेथड आहे? तर डायरेक्टली एक्झॅक्ट मेथड आहे. एक्झॅक्ट मेथड साठी काय करायचं तुम्हाला? हे जे काय इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करायचे एम डीएक्स प्लस एन डी वाय सोबत. ठीक आहे, तर इथे एम कोण येईल रे? एम इज इक्वल टू 2xy प्लस वाय मायनस टॅन वाय. चेक करा रे, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. मी डायरेक्टली करतो, तर काय रे? डो एम बाय डो वाय इज इक्वल टू 2x कॉन्स्टंट आहे, y चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 मायनस tan y चा डेरिव्हेटिव्ह काय रे? sec स्क्वेअर y. म्हणजे काय आलं रे? 2x प्लस 1 मायनस sec स्क्वेअर y. कळालं? आता काही काही वेळेस तुमच्या इथे लक्षात येते का नाही की माहित नाही, बट मी काय करतो, त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. इथे थोडी स्पेस ठेवतो, स्पेस ठेवण्याचं रिझन सांगतो तुम्हाला नंतर. ठीक आहे, एन इज इक्वल टू काय रे? एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू टॅन स्क्वेअर वाय. मी तर थोडी स्पेस ठेवली बरं का, तुम्ही पण ठेवा, कारण मला ट्रिग्नोमेट्रिक कन्वर्जन करायचे इक्वल टू दाखवण्यासाठी. ठीक आहे, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू काय येईल रे? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 आणि सॉरी एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 नाही बे, इंटू यू इंटू व्ही फर्स्ट फंक्शन ऍज इट इज टॅन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये y कसा आहे रे? टॅन स्क्वेअर y कसा आहे? कॉन्स्टंट. टॅन स्क्वेअर y कॉन्स्टंट आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे उत्तर किती आलं रे? 2x मायनस टॅन स्क्वेअर y. अयो, हे कळालं का? बरं, वरी जागा सोडायची गरज नव्हती, सोडली काय अडचण नाही. बरं मला सांगा, इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 सारखं आहे का रे? इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 सारखं आहे का? तर दिसताना दिसणार नाही. बट जर मी थोडीशी ऍडजस्टमेंट केली, 2x मायनस व्हॉट इज मिनिंग ऑफ टॅन स्क्वेअर थीटा? नाही, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. किती? सेक स्क्वेअर वाय मायनस 1. हे कळालं का? हे करावं लागेल तुम्हाला, हे तुम्हाला करावं लागेल सिम्प्लिफिकेशन. तर काय रे? 2x मायनस सेक स्क्वेअर वाय मायनस ऑफ मायनस प्लस 1. आता चेक करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसं आहे रे? सेम. मग इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. एवढे ऍडजस्टमेंट करावं लागेल. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 डो एम बाय डो y is equal to dou n by dou x. Therefore, the given differential equation is in कसल्या फॉर्म मध्ये? एक्झॅक्ट फॉर्म मध्ये. Therefore, general solution is equal to integration of m dx plus integration of n dy is equal to c. इथे x फ्री टर्म आणि इथं y कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. ठीक आहे, मग इथे चेक करा, m कोण आहे रे? 2xy मी डायरेक्टली इंटिग्रेशन करणार आहे यावेळेस, प्लस y मायनस टॅन y विथ रिस्पेक्ट टू x आणि प्लस n मध्ये चेक करा रे, n मध्ये x फ्री टर्म आहे का कोणती? ह्याच्यासोबत एक्स स्क्वेअर घेता येत नाही, x इंटू टॅन आहे घेता येत नाही, म्हणजे 0 dy इज इक्वल टू c. इथं y कसं आहे रे? कॉन्स्टंट. तर चेक करा, 2y कॉन्स्टंट येईल, x चा इंटिग्रेशन, y कसं आहे? कॉन्स्टंट, तिथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1 चा इंटिग्रेशन x मायनस टॅन y कसं आहे? कॉन्स्टंट आणि x चा 1 चा डेरिव्हेटिव्ह सॉरी 1 चा इंटिग्रेशन x इज इक्वल टू c. म्हणजे 2 2 कटलं,
एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू tan e is equal to c is your final answer. कळालं? कळालं का? चल, फक्त इथं ऍडजस्टमेंट काय करावं लागली कळालं? इथं एक मी थोडंसं वाटलं तर थोडं कलर चेंज करतो, एवढं तुम्हाला कळालं तरच ते एक्झॅक्ट फॉर्म मध्ये दिसतंय, नाही तर दिसत नाही बरं का. ह्या टॅन वायला टॅन स्क्वेअर वायला तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे? ह्या टॅन स्क्वेअर वायला तुम्हाला सेक्स स्क्वेअर वाय मायनस 1 लिहिता आलं पाहिजे, तरच ते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सारखे दिसतात आणि ते एक्झॅक्ट फॉर्म मध्ये येते. कळालं? कळालं का? ठीक आहे. लास्ट बीट ते म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ज्याला की आपण LDE म्हणतो. जर एखाद्या इक्वेशन मध्ये इकडे लग जा रे dy बाय dx असा असेल आणि प्लस एकच y ची टर्म असेल, एकच y असेल, दुसरा y नसायला पाहिजे, म्हणजे py इज इक्वल टू q. चेक करा या इक्वेशन मध्ये किती y आहेत रे? एकच y आहे. तर याच्यामध्ये p जे असेल आणि q जे असेल ते काय असायला पाहिजेत? एक तर ते कॉन्स्टंट असले पाहिजेत किंवा एक्स टर्म असल्या पाहिजेत. कोणाच्या टर्म असल्या पाहिजेत? एक्सच्या. याच्यामध्ये दुसरं कोणतं वाय नसलं पाहिजे, तर ह्याला काय म्हणायचं? लिनियर इन वाय. ह्याला काय म्हणायचं? लिनियर इन वाय. मग याच्यानुसार इंटिग्रेटिंग जे फॅक्टर असतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय वाचायचं? इंटिग्रेटिंग फॅक्टर किती असतो? ई चा पॉवर इंटिग्रेशन मध्ये पी डी एक्स एवढा असतो. किती असतो? ई चा पॉवर इंटिग्रेशन मध्ये पी विथ रिस्पेक्ट टू एक्स असतो. आणि याचं जनरल सोल्युशन जे असतंय, जनरल सोल्युशन जीएस, ते काय असतंय? तर वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं. किंवा हाच प्रॉब्लेम थोडस उलट्या पद्धतीने पण विचारू शकतात. जर इक्वेशन dx बाय dy असेल आणि प्लस एकच x ची टर्म असेल आणि इज इक्वल टू क्यू असेल, बट या केस मध्ये p आणि q ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? एक तर कॉन्स्टंट असल्या पाहिजेत और काय इन टर्म्स ऑफ y असले पाहिजे किंवा y च्या टर्म असल्या पाहिजेत. त्यावेळेस इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल? त्यावेळेस इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल? तर ई चा पॉवर इंटिग्रेशन मध्ये p विथ रिस्पेक्ट टू y, आणि जनरल सोल्युशन काय असेल? तर तो असेल x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू y. इथे विथ रिस्पेक्ट टू आणि 99% प्रॉब्लेम याच ह्याच्यावर विचारतात. 99% प्रॉब्लेम. एखाद्या वेळेस ना इंजिनिअरिंगला जर असेल तर थोडस उलट करतात. मग बघायचं पूर्ण प्रॉब्लेम मध्ये एकच एक्स किंवा एकच वाय दिसला किती कशाचं असते? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग प्रॉब्लेम दाखवतो मी तुम्हाला, चेक करा. आणि मी फक्त 2 प्रॉब्लेम घेणार आहे, ठीक आहे? हा, ह्याच्यावरचे 2 घ्यावं लागेल की. अबे लोक 4 घ्या म्हणतात, तू 2 लाच नग म्हणालास. बस का ऑनलाईन वाले? बस का रे? ऑनलाईन वाले बस का? सॉल्व. हा, तुम्ही तर रेडीच असता हो म्हणाला. dy बाय dx 2 प्रॉब्लेम घ्या मग बस करा. dy बाय dx प्लस y डिवायडेड बाय x इज इक्वल टू एक्स क्यूब ए. सोपे सोपे घेणार, टेन्शन नाही. मग चेक करा,
dy बाय dx आहे म्हणजे कुणाच्या टर्म बघायच्या रे, वायच्या काय एक्सच्या? इथे चेक करायचं dy बाय न्यूमरेटर मध्ये कोण आहे dy, तर वायचा एकच टर्म पाहिजे. वायची एकच टर्म आहे का पूर्ण इक्वेशन मध्ये? वायची एकच टर्म आहे का? आहे, एकच टर्म आहे, चेक करा. तर हा कशाचा आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग कम्पेअर करायचं कुणासोबत? कम्पेअर विथ dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. इथं म्हणजे p कोण असेल रे? कंडिशन dy बाय dx सोबत काय असेल पाहिजे कोएफिशियंट 1. मग चेक करा p किती असेल रे 1 बाय x आणि q कोण आहे x क्यूब. हे कळालं का? मग इंटिग्रेटिंग फॅक्टर if इज इक्वल टू e चा पॉवर इंटिग्रेशन मध्ये p विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे e चा पॉवर इंटिग्रेशन मध्ये p किती आहे रे 1 बाय x विथ रिस्पेक्ट टू x. हा e चा पॉवर 1 बाय x चं इंटिग्रेशन काय येते रे लॉग ऑफ x. इथं c लिहायचं नाही, लॉग अँटी लॉग कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं रे x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला कळाला का? मग जायचं कसल्या जीएस कडे. हा जनरल सोल्युशन काय असते रे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे रे x इज इक्वल टू q किती आहे x क्यूब है इंटू इंटीग्रेटिंग फॅक्टर किती आहे x है विथ रिस्पेक्ट टू x है. तर y इंटू x किंवा x इंटू y इज इक्वल टू x रेस टू 4 डिवाइडेड बाय सॉरी x रेस टू 5 डिवाइडेड बाय 5 प्लस c इज योर सोल्यूशन. ते x क्यूब इंटू x काय येते x रेस टू 4. x रेस टू 4 चं इंटिग्रेशन काय येते x रेस टू 5 डिवाइडेड बाय 5. ठीक आहे, चल आणखीन एक घ्यायचा का बस? हा एक घेऊत. माझी मम्मी म्हणते की कुणाचं मन मोडू नये. ठीक आहे, एक लास्ट प्रॉब्लेम घेतो जे की मला वाटतं की परीक्षेला येऊ शकते. हा याची पीडीएफ आणि व्हिडिओ तुम्हाला ऍप्लिकेशनवर भेटून जाईल आणि संडे पर्यंत सगळ्या व्हिडिओज येऊन जातील. संडेला नाही आलं तर मंडेला तर पक्का सगळे व्हिडिओ बघू जमलं तर. ते कसं आहे भरपूर सारे सब्जेक्ट सगळ्या गोष्टी डोक्यात चालू आहेत माझ्या. हा तुमच्या कॉलेजच्या बाकीच्या फ्रेंड्सना मिट्टू तुमच्या कॉलेजच्या बाकीच्या फ्रेंड्सना सांगू शकता की 1000 रुपयाला सगळे व्हिडिओज आणि पीडीएफ आहेत म्हणून. ठीक आहे, जर समजा ज्या लेकरांना कळाला असेल, ज्या लेकरांना कळालं नसेल, ज्या लेकरांना एक्झाम टाइम मध्ये अडचण येतील त्यांनी काय करायचं की मिट्टू आणि मी काय करणार आहे अजून जमलं तर सगळे क्वेश्चन पेपर अपलोड करणार आहे. ह्या 2-4 दिवस सुट्ट्यामध्ये काय करणार आहे सगळे पेपर अपलोड करणार आहे, त्याचे सोल्युशन अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर मी काही गेस्ट पेपर जे आहेत ते अपलोड करणार आहे, त्याचे सोल्युशन पण अप्लाय करणार हे करणार अपलोड करणार आहे. ठीक आहे, आणि ते सगळं हा काय काय म्हणाले रे व्हिडिओ. हा नाही ते 7 नाही पडले, रिव्हिजन वाले पडले. आता ते सेपरेट वाले टाकणार आहे, त्याला वेळ आहे थोडासा, सोमवारपर्यंत किंवा उद्यापर्यंत होऊन जाईल ते. हा इंटिग्रेशन ऑफ dy बाय dx लास्ट प्रॉब्लेम dy बाय dx प्लस y इंटू टॅन एक्स आणि एक लक्षात ठेवा रे इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. आणखीन एकदा क्लिअर करतोय, बाकीच्या तुम्ही फ्रेंड्सना सांगू शकता आणि कोड बी सांगा अजय 1000. ज्यांना सबस्क्राईब करायचंय त्यांच्यासाठी, जे नवीन फ्रेंड्स आहेत इकडे तिकडे दुसऱ्या कॉलेजला तिसऱ्या कॉलेजला कुठे का असणार सगळ्यांना पाठवा आणि सांगा की कोड काय अजय 1000 कुपन कोड, त्यांनी सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी ऍड करेन, बघूत काय काय होतं ते. हा ह्याला कम्पेअर करा कोणासोबत रे dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q सोबत. p कोण आहे रे टॅन एक्स आहे का चेक करा आणि q कोण आहे कॉस स्क्वेअर एक्स. हा चलो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू हा ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ अरे नको नको नको
पी विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, टॅन एक्स इंटिग्रेशन काय तर लॉग ऑफ सेक एक्स, लॉग लॉग कॅन्सल, तर काय आलं सेक एक्स. कधी 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 मायनस लॉग ऑफ येते बरं का, त्यावेळेस लगेच लॉग लॉग कॅन्सल होत नाही, ते मायनसचा पॉवर प्रॉपर्टीनुसार वरी घेऊन जातो, ते प्रॉब्लेम घेतलेत आपण, ठीक आहे, आणि ते आहेत अपलोडेड पण आहेत. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला कळाला. मग जनरल सोल्युशन काय असतं रे, जनरल सोल्युशन इज इक्वल टू y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x. तर काय रे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे सेक ऑफ x इज इक्वल टू q किती आहे रे cos स्क्वेअर x इंटू काय रे सेक ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे चेक करा y इंटू सेक ऑफ x इज इक्वल टू cos स्क्वेअर x ला cos स्क्वेअर x, सेक x म्हणजे 1 cos x विथ रिस्पेक्ट टू x, cos आणि स्क्वेअर कॅन्सल, तर y इंटू सेक ऑफ x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. प्लीज रिक्वेस्ट मला थोडीशी मदत करायची, cos x चा इंटिग्रेशन काय येईल रे, cos x चा इंटिग्रेशन काय येईल sin x इज युअर फायनल आन्सर. कळालं, हे तुमचं फायनल आन्सर असेल जनरल सोल्युशन. चलो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काय डाऊट किंवा काय अडचण असेल ते विचारू शकता, नाहीतर मीटिंग एंड करा. आणि आपापल्या फ्रेंड्सना ज्यांनी ट्युशन लावलं नाही किंवा ज्यांनी काही केलं असेल त्या सगळ्यांना तुम्ही आपल्या जे काय ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक पाठवू शकता आणि त्यांना सांगा की कोर्स जेव्हा तुम्ही परचेस करताय तेव्हा तिथे कुपन असते अप्लाय कुपन, त्या अप्लाय कुपनच्या ठिकाणी काय ठेवायचं अजय 1000, तर फीस किती लागेल फक्त 1000 रुपये. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स भेटतील आणि सगळा डेटा तुम्हाला ऍज इट इज भेटून जाईल. ठीक आहे, चलो कुणा